मित्रांनो, भारत हा विविध संस्कृतीचा देश आहे. भारतात अनेक सुंदर ठिकाण आहेत. हे सुंदर ठिकाणे पाहण्यासाठी भारतात पर्यटक म्हणून खूप लोक येतात. पण यातील काही ठिकाणं अशीही आहेत की ती तुमच्या मनात भीती निर्माण करतात. अशी भीती की जी मनात कायमस्वरूपी राहते. या ठिकाणांना हॉन्टेड प्लेसेस म्हणजे भूतांचे ठिकाणे असं बोललं जातं. भारतात अशी अनेक ठिकाणी आहेत ज्यांच्याबद्दल अनेक भयानक आणि भूताटकीच्या गोष्टी समोर येतात. रात्रीच्या वेळी या ठिकाणांवर जाण्यास सक्त मनाई आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये अशाच काही ठिकाणांची नावे व त्या संबंधित भूताच्या सत्य घटनांवर माहिती बघणार आहोत. पहिल्या क्रमांकावर आहे भानगड किल्ला. भानगड किल्ल्याचे नाव भारतातील सर्वात जास्त हॉन्टेड प्लेसेसमध्ये एक येते. खूप लोकांनी या किल्ल्यातील रहस्य जाणून घ्यायचा प्रयत्न केला, पण त्याचे रहस्य कोणालाही कळू शकले नाही. असे म्हणतात की जुन्या काली एका तांत्रिकाने या महालावर काली जादू केली होती आणि तेव्हापासून भानगड किल्ला एक भूताचा किल्ला बनला आहे. सूर्यास्तानंतर या किल्ल्यात लोकांना प्रवेश बंदी आहे. अनेक वेळा लोकांनी रात्री जाण्याचा प्रयत्न केला, पण तेव्हा त्यांना वेगळ्याच गोष्टी पाहायला मिळाल्या. या किल्ल्याभोवती बांधलेल्या घरांना छप्पर नाही आणि ते जर बनवले तर त्याला आपोआप तले जाऊन ते तुटून पडतात. तर 2 नंबरवर आहे चेनटिंग व्हेनली, आसाम. आसाममधील जटिंग व्हेनली बघण्यास अतिशय सुंदर आणि नैसर्गिक दृश्यांनी परिपूर्ण आहे. मात्र सप्टेंबर महिन्यातील प्रत्येक अमावस्येच्या रात्री येथे मोठ्या प्रमाणात पक्ष्यांचा अचानकरित्या मृत्यू होतो. एकदा इथे जाणारा पक्षी तेथून परत कधीही जात नाही. आजपर्यंत हे पक्षी येथे येऊन मरण्यामागचे कारण कोणालाच कळू शकले नाही. त्यामुळे जटिंगा व्हेनली हा एक हॉन्टेड प्लेस म्हणून ओळखले जाणार ठिकाण आहे. 3 नंबरवर आहे पुण्यातील शनिवार वाडा किल्ला. आपल्या पुण्यातील असलेला शनिवार वाडा किल्ला हा राज्यातील सर्वात मोठा किल्ला आहे. या किल्ल्याच्या भिंती रहस्यांनी भरलेल्या आहेत. या किल्ल्यात राजू कुमार या तरुणाची त्याच्याच नातेवाईकांनी भिंतीच्या आत फेकून हत्या केल्याचे सांगितले जाते. तेव्हापासून आजतागायत त्या राजपुत्राचा आत्मा तिथेच फिरतो. विशेषतः पौर्णिमेच्या रात्री राजपुत्राचा आत्मा त्याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी तेथे येतो. इतर दिवशीही सूर्यास्तानंतर लोकांना या किल्ल्यावर येण्यास मनाई आहे. 4 नंबरवर आहे गुजरातमधील डुमास बीच. गुजरातमधील सुरत येथे असलेला डुमास बीच बघण्यास अतिशय सुंदर आहे, पण हे ठिकाण खूप भयभीत आहे. काही वर्षांपूर्वी या समुद्रकिनारी मृतदेह जाळण्यात आले होते. त्यामुळे अनेक आत्मे येथे भटकत असल्याचे सांगितले जाते. या बीचवर कोणीही नसताना लोकांची कुजबूज ऐकू येते. याशिवाय हा बीच रात्रीच्या वेळेस लोकांना स्वतःकडे बोलवतो अशा काही घटना देखील घडल्या आहेत. त्यामुळे हा गुजरातमधील डुमास बीच हॉन्टेड प्लेसेसमध्ये एक मानला जातो. 5 नंबरवर आहे राजस्थानमधील कुलधारा. राजस्थानमधील या गावाला शापित गाव म्हणून ओळखले जाते. त्यामुळे या गावात कोणीही राहत नाही. काही वर्षांपूर्वी या गावात पालीवाल ब्राह्मण समाजाचे लोक राहत होते असे म्हणतात. येथील एका मंत्र्याला गावातील सरपंचाच्या मुलीच्या प्रेमात पडून तिच्याशी जबरदस्तीने लग्न करायचे होते. मात्र ग्रामस्थांना हे पसंत पडले नाही. त्यामुळे तेथील मंत्र्यांनी ग्रामस्थांकडून दुप्पट भाडे वसूल करण्यास सुरुवात केली. मंत्र्यापुढे नतमस्तक होण्यापेक्षा गावकऱ्यांनी रातोरात गाव रिकामे करण्याचा निर्णय घेतला आणि गावाला शाप दिल्याचे समजते. त्या गावात कोणी रात्रभर राहण्याचा प्रयत्न केला तर तो रहस्यमयरित्या गायब होतो असं म्हणतात. त्यामुळे राजस्थानमधील कुलधारा हे गाव देखील हॉन्टेड प्लेसेसमध्ये येते. त्यानंतर 6व्या क्रमांकावर येते बेगुन कोडोर रेल्वे स्टेशन, पश्चिम बंगाल. पश्चिम बंगालचे हे रेल्वे स्टेशन पुरुलिया जिल्ह्यात आहे. अनेक दशकांपूर्वी या स्टेशनवर असणारे स्टेशन मास्टर यांना एक पांढऱ्या रंगाची साडी घातलेली मुलगी तेथील रेल्वे ट्रेनवर चालताना दिसली होती. त्यानंतर तेथे जाणाऱ्या प्रत्येक स्टेशन मास्टराची रहस्यमयरित्या मृत्यू होण्यास सुरुवात झाली. काही स्थानिक लोकांना देखील पांढऱ्या रंगाची साडी घातलेली तीच मुलगी ट्रेनवर चालताना दिसले. त्यामुळे तेव्हापासून ते रेल्वे स्टेशन बंद करण्यात आलं आहे आणि त्यामुळे
ते रेल्वे स्टेशन हॉन्टेड प्लेसेस मध्ये मानले जाते. आणि शेवटच्या 7 नंबरवर आहे दिल्ली केंट. दिल्ली केंट परिसर देखील हायनंटेड असल्याचे मानले जाते. अनेक लोकांचे मानणे आहे की येथे रात्री 3च्या सुमारास पांढऱ्या कपड्यातील एक मुलगी लोकांकडून लिफ्ट मागते. जे लोक तिला लिफ्ट देतात ते नंतर पुन्हा परत कधी दिसतच नाहीत, किंवा जे तिला लिफ्ट देण्यास नकार देतात त्यांच्या गाडीच्या वेगाच्या बरोबरीने ही मुलगी धावताना दिसते. या घटनेचे अनेक लोक साक्षी आहेत. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा हॉन्टेड व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.